हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो आणि बीट अगदी पौष्टिक रेसिपी आहे आणि करायला अगदी 5 मिनिटात तयार होणारी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. 2 असे लाल कलरचे आणि फ्रेश टोमॅटो घेतलेले आहे, 2 बीट घेतलेले आहेत. बीटाचं खालचा आणि वरचा भाग काढून टाकायचा आणि जो आपण बटाटे छलतो त्याने ते वरचं सालसुद्धा काढून टाकायचं. आता इथे आपण टोमॅटो घेतलेला आहे, त्याला फक्त वरतून चार भागमध्ये कट करायचं, पण पूर्ण न करता थोडं थोडं करायचं. आता एक आपण कुकर घेतलं, त्यामध्ये ते जे 2 आपण टोमॅटो घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि एक कांदा घेतला होता तो सुद्धा कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, खूप नाही, ग्लासभर जरी पाणी टाकलं तरी सुद्धा चालतंय. कुकरचं झाकण लावून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. तर इथे आपण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता छान असं आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजलेला आहे आणि टोमॅटोचं पूर्ण वरचे जे साल असतं ते अगदी अलगद निघत आहे. तर आता हे आपण टोमॅटो दोन्ही साफ करून घेऊया या पद्धतीने. आणि जे 2 बीट आपण घेतले होते ते व्यवस्थित असे बारीक कट करून घेतले, जेणेकरून आपण ते शिजवले नाही, कारण शिजवले की त्याचा रंग बदलतो. त्यामुळे हे बीट आपण असेच वापरणार आहोत. त्याच्यामध्ये जे आपण टमाटे शिजवून घेतले ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि जो कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता इथे मिक्सरचं झाकण लावून छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता मस्त आपली छान अशी स्मूदी तयार झालेली आहे. तर ह्याला आपण फोडणी टाकणार आहोत. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता किंवा तेलसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे. छान फुलले की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्यामुळे चव खूप छान येते त्याला. आणि बारीक कट करून मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्ही लाल तिखटसुद्धा किंचित वापरू शकता, अगदी मिरच्या नसतील वापरायच्या किंवा नसतील तर. आणि लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे, त्यामुळे जरी त्याची चव खूप छान लागते, कारण ते आपण इथे तळून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं आपण तळून घेणार आहोत. छान आपल्या लसणाला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला तळून झालेलं आहे. जे स्मूदी आपण करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान हलवून घ्यायचं. आता पाण्याची गरज आपण शक्यतो जेव्हा आपण जे पाणी टाकतो ना ते एक स्वच्छच टाकतो, त्यामुळे ते पाणीसुद्धा वाया न जाऊ देता जे कुकरमध्ये पाणी थोडंफार उरलेलं असतं ते मिक्सरमध्ये जेव्हा आपण पेस्ट तयार करतो तेव्हासुद्धा वापरलं तरीसुद्धा चालतं आहे, किंवा आत्ता जेव्हा आपण भांडं धुवून आपण जे पाणी टाकतो ते सुद्धा चालतं आहे. त्यामुळे जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने, खूप पातळ किंवा अशी खूप घट्टसर हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याची वापर करू शकता. तर त्याला छान असं उकळवून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं. आता हे छान मिक्स करून थोडा वेळ उकळवून घ्यायचं. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. तर इथे आपल्या सूपला छान अशी उकळी आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती झटपट होणारी रेसिपी आहे आणि पौष्टिक तर आहेच आहे आणि पटकन. आणि ह्या पद्धतीनं जर आपण काही केलं तर मुलंसुद्धा आवडीने पितात. त्यामुळे टोमॅटो अगदी नुसतं टोमॅटो खायला किंवा नुसतं बीट खायलाही आवडत नाही मुलांना. त्यामुळे ह्या पद्धतीने जर आपण सूप करून दिलं तर तेही आवडीने पितात. तर इथपर्यंत तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल.